नालासोपारा विधानसभा 132 के विधायक राजन नाईक ने विधानसभा में उठाया 41 बिल्डिंग ध्वस्त होने के बाद मुद्दा के पुनर्वसन उस स्थान पे करने के लिए क्या नालासोपारा विधानसभा क्षेत्र में पुनर्वसन का कार्य होगा। आइए सुनते हैं विधायक राजन नाईक विधानसभा में क्या कह रहे हैं। फुलवारी समाचारों का खास खबर में लक्षवेधी क्रमांक 8 राजन नाईक। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 8 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, सन 2006-2009 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये तत्कालीन नालासोपारा नगरपालिकेच्या हद्दीतील मौजे आचोळे येथील एसटीपी आणि डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या खासगी जागेवर विकासकाने अनधिकृत इमारती उभ्या करण्याचे काम केले। सन 2009 मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर महापालिकेतर्फे त्या बिल्डिंगला घरपट्टी, पाणीपट्टी आकारण्यात आली व इतर नागरी सुविधा देण्यात आला। अध्यक्ष महोदय, येथील नागरिकांनी आपल्या कष्टाचे, मेहनतीचे पैसे लावून तेथे घर घेतले आणि ते सुखात राहत होते। अध्यक्ष महोदय, परंतु 2022 मध्ये त्या जागा मालकाने आपल्या प्रतिनिधीतर्फे न्यायालयात धाव घेऊन माझ्या जागेवर अधिकृत बांधकाम झाल्याचे सांगितले। न्यायालयाने ह्या इमारती आरक्षित जागेवर अनधिकृतरित्या उभारल्या गेल्यामुळे तोडण्याचे आदेश दिले। या आदेशाचे पालन करत महापालिकेने इमारतीवर तोडक कारवाई केली। अध्यक्ष महोदय, राजन नाईक प्रश्न विचारा, तुमचा प्रश्न सुटेल। प्रश्न स्पेसिफिक प्रश्न आहे। या आदेशात रहिवासी सर्वोच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयाने तो आदेश कायम ठेवत त्यांचे पुनर्वसन करता येईल का याची शक्यता ही तपासून पाहण्याचे सांगितले। माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की येथील लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे। 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये, जशा कल्याणी डोंबिवलीमध्ये जी 65 बिल्डिंग होत्या त्या संदर्भात तो निर्णय झाला। त्या संदर्भात 3 निर्णय झाले। एक, तिथे जर अनधिकृत इमारती असतील त्या अधिकृत कशा प्रकारे केल्या जातील ह्याविषयी चर्चा झाली। ज्या बिल्डिंग अनधिकृत आहेत परंतु आरक्षित जागेवर आहेत तर तिथले आरक्षण हटवण्याच्या दृष्टीने विचार झाला। त्याचप्रमाणे ज्या जमिनी, ज्या बिल्डिंग तोडता येणार नाहीत, इल्लीगल पण तोडता येईल, तिथे पुनर्वसन कसं करता येईल ह्या दृष्टीने विचार झाला। त्याचप्रमाणे माझ्या नालासोपारा मतदारसंघातील हे जवळजवळ 2,500 कुटुंब आहेत, त्याचाही विचार पुनर्वसनासाठी करण्यात यावा ही एक माझी आग्रही मागणी आदरणीय मंत्री महोदयाकडे राहील। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी वसई विरार महानगरपालिकेतल्या घरांबद्दल जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलाय, एक पहिली गोष्ट अशी की त्यांनी स्वतःच सांगितलं की ही महानगरपालिका 3 जुलै 2009 स्थापन झाली आणि त्याच्या अगोदर सिडको असताना त्या संपूर्ण परिसरामध्ये जवळजवळ 41 इमारती त्या तिथे बांधल्या गेल्या। त्याच्यानंतर महानगरपालिका झाली, महानगरपालिकेनं पाणी जोडलं, सगळं झालं, परंतु सुप्रीम कोर्टानं स्पष्ट असे निर्देश दिले की हे अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यामुळं तिथे जे काही सुमारे 8,000 लोक राहतात त्यांची घरं डिमॉलिश करावी अशा पद्धतीनं स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाचे होते। त्या पद्धतीने ही कारवाई झालेली आहे। परंतु सन्मान्य सदस्यांनी जे उदाहरण दिलं ते उदाहरण आणि हे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। याच्यामध्ये पुनर्विकास जर करायचा असेल आणि त्यांचं पुन्हा त्यांना घरं द्यायची असतील तर याच्यामध्ये मला असं वाटतं की महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी काही दिवसापूर्वी एक बैठक घेतलेली आहे एक धोरण निश्चित करण्यासाठी। त्याच्यासाठी काहीतरी धोरण निश्चित करावं लागेल। त्यासाठी म्हाडाला बरोबर घ्यावं लागेल, सिडकोला बरोबर घ्यावं लागेल, त्या सगळ्या एजन्सीना बरोबर घेऊन हे आपण पुनर्वसन करू शकतो का याची तपासणी करावी लागेल आणि तपासणी नंतरच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल। परागळवणी मंत्री महोदयांनी आताही म्हटलंय, लेखी उत्तरात सुद्धा दिलंय की या संदर्भामध्ये कुठलंही धोरण नाही। मुळात अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ह्या इमारती पाडल्या हे खरं आहे, परंतु अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने आवड साहेब चला प्रश्न विचारायचे। चला
विचारतायत सदस्य प्रश्न विचारतायत. सदस्य प्रश्न विचारतायत. चला अरे कमाल आहे अहो आव्हाड साहेब. चला आपण विचारा प्रश्न. अहो खालीन बसून बोलतायत त्याच्याकडे बघू नका. माझा माईक वरच्या आवाजापेक्षा तुम्ही खाली बसून बोलता तो आवाज जास्ती आहे, त्यामुळे मला थोडा त्रास होतो. चला प्लीज प्लीज प्लीज. अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने स्वतः ह्याच आदेशामध्ये असे निर्देश दिले की यांचं पुनर्वसन करता येऊ शकतं का याची पडताळणी प्राधिकरणाने करावी. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा म्हटलंय की यांचं पुनर्वसन करावं. अध्यक्ष महोदय, यामध्ये काय ही सगळी मिलीभगत आहे. मालकाला माहित नव्हतं का की इथे इमारत बनते आहे, इमारत बनवू द्यायची, इमारत स्वतः बांधण्यामध्ये संगनमतामध्ये भाग घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टापर्यंत जायचा आणि इमारत पाडण्यासाठीचे आदेश आणायचे. हा खेळ अध्यक्ष महोदय आहे. मला या निमित्ताने ही सूचना करायची आहे. हा आरक्षित भूखंड आहे, हा आरक्षित भूखंड आहे, परंतु अद्यापही संपादन झालेला नाही. अध्यक्ष महोदय, आपण जाणता की संपादन जेव्हा होतं तेव्हा त्याच्यावर जर का काही स्ट्रक्चर्स असतील तर त्यांच्या पुनर्वसनाचा जो कॉस्ट आहे तो कमी करून मालकाला दिला जातो. आणि त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीच्या जे लोक तिकडे होते त्यांची जबाबदारी ही मालकाची होती. मालकाने तिकडे इमारती होऊ दिल्या तेव्हा कुठलीही तक्रार केली नाही. आणि त्यामुळं पहिला प्रश्न की या भूखंडांच्या संपादनाची कारवाई शासन करणार का, नंबर 1. आणि नंबर 2, ते संपादन करत असताना मालकाकडून हा पुनर्वसनाचा खर्च वसूल होणार असल्यामुळे या बाधित लोकांनाचं पुनर्वसनाची जबाबदारी सरकार घेणार का आणि त्यासाठी धोरण बनवणार का. महोदय, मी सुरुवातीला जसं सांगितलं की यांचं जर पुनर्वसन करायचं असेल तर याच्यासाठी एक धोरण बनवावं लागेल. सगळ्या एजन्सी ज्या आहेत जी घरं देतात त्या सगळ्या एजन्सींना सोबत घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर एक विस्तृत धोरण बनवूनच योग्य ती कारवाई करणं याच्यावर योग्य ठरेल. म्हणून मी असं म्हटलं की धोरण करण्याच्या संदर्भामध्ये शासन त्याच्यामध्ये निर्णय करेल आणि धोरणानंतर नक्की त्याच्यामध्ये काय आहे हे बघूनच धोरण निश्चित करावं लागेल. कारण ही महानगरपालिका कधी झाली, हे आरक्षण कधी होतं, आरक्षणावर कोणी बांधलं, हे सगळं रेकॉर्ड सुप्रीम कोर्टाकडे आहे. आणि सुप्रीम कोर्टानं थेट हा निर्णय दिला नव्हता, जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता त्याच्या विरोधात काही मंडळी गेल्यानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेला होता. आणि त्याच्यामध्ये पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सरकारनं असं म्हटलेलं आहे की पुनर्वसन करण्याच्या दृष्टीमध्ये योग्य तो निर्णय हे घेणार आहे, परंतु धोरणच नाही. त्याच्यामुळे धोरण निश्चित करावं लागेल आणि धोरणासाठी योग्य ती कारवाई करू. धन्यवाद. राजन नाईक, झालाय प्रश्न. हे केवळ मंत्री महोदय स्पेशल लीव्ह पिटिशन मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्या संदर्भामधली बैठक आपण ज्या धोरण ठरवायचे ती आपण किती दिवसात घेणार, म्हणजे जवळजवळ 2,500 परिवार यांच्यासाठी हा प्रश्न जिव्हाळाचा आहे. घरं तुटलेली आहेत, तर आपण त्याच्या संदर्भात महिनाभरात 1 महिन्याचा आत धोरणासाठीची बैठक घ्यावी आणि ती सुरुवात करावी. अध्यक्ष महोदय, चला पुढे.